महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान झालं। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सरासरी 62.68% मतदान झालंय। आता 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। परंतु महाराष्ट्रातले असे काही मतदारसंघ आहेत जिथल्या निकालाची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिलेली आहे, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश करता येईल। या व्हिडिओत आपण या मतदारसंघांमध्ये किती टक्के मतदान झालं, उमेदवार कोण होते, प्रचाराच्या काळात तिथे नेमक्या काय गोष्टी घडल्या याविषयी आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत झाली। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून भाजपचे हेमंत रासने, मनसेकडून गणेश भोकरे तर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार कमल व्यवहारे असे 4 प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। या मतदारसंघात मुख्य लढत ही रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत 31.67% मतदान झालं, तर दुपारनंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.76% मतदान झालं। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी उमेदवारांकडून विकास कामांच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले। चिंचवड विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत ही महायुतीचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यात झाली। या मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 29.34% मतदान झालं होतं, तर दुपारनंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 56.73% मतदान झालं। निवडणुकीवेळी प्रचाराच्या काळात विरोधकांकडून जगताप यांच्यावर घराणेशाहीवरून आरोप करण्यात आले। जगताप यांच्याकडून मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याची ग्वाही देत आहेत, मात्र 15 वर्षे घरात आमदारकी असताना प्रश्न का सुटले नाहीत यावरून विरोधकांनी त्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं। तर शंकर जगताप यांच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या विकास कामांची आठवण करून देत विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले। भोसरी विधानसभा मतदारसंघात मुख्य लढत ही भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांच्यात झाली। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भोसरी विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 30.41% मतदान झालं होतं, तर दुपारनंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 61.14% मतदान झालं। तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यावर टीका करण्यात आली। आमदार लांडगे यांनी गेल्या 10 वर्षात काय केलं असा प्रश्न गव्हाणे यांनी वारंवार उपस्थित केला, मात्र लांडगे यांच्याकडून विकास कामांची यादी वाचून दाखवत विरोधकांना उत्तर देण्यात आलं। शिवाय गव्हाणे 25 वर्ष नगरसेवक होते, त्या काळात त्यांनी काय केले म्हणून लांडगे यांनी गव्हाणेंना प्रश्न केला। पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ, चिंचवड आणि भोसरी या 3 मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचण्याचं कारण म्हणजे कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, परंतु 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत येथे काँग्रेसने विजय मिळवला। त्यामुळे या निवडणुकीत आपला बालेकिल्ला पुन्हा भाजप काबीज करणार का याकडे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर चिंचवड मतदारसंघ हा भाजप आणि लक्ष्मण जगताप यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे या निवडणुकीत जगताप कुटुंब आपला बालेकिल्ला कायम राखणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी एकदा शिवसेना तर 2दा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु तिन्ही वेळेस त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। या निवडणुकीत चौथ्यांदा नशीब आजमावणाऱ्या राहुल कलाटे यांच्या पाठीशी जनता उभी राहणार का याकडे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसह राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। भोसरी विधानसभा मतदारसंघात महेश लांडगे यांची ताकद पाहायला मिळते, परंतु बदललेल्या राजकारणामुळे महेश लांडगे आपल्या विजयाची हॅट्रिक करणार का हे पाहण्यासाठी या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। या तिन्ही मतदारसंघांचे निकाल कसे लागतील आणि कोण विजयी होईल यासाठी आपल्याला फार वाट पाहावी लागणार नाहीये। 23 नोव्हेंबरला निकालातून चित्र स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराड का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।